बघा पुढचा पार्ट या ठिकाणी आपण कंटिन्यू करू, म्हणजेच 3rd नंबरचा क्वेश्चन. काल 6.3 चा आपला म्हणजे 2 प्रश्नापर्यंतचा भाग या ठिकाणी झाला. बघा 3 नंबरच्या प्रश्नात या ठिकाणी आपल्याला विचारलं, फॉर इच ऑफ द फॉलोइंग डिफरन्शियल इक्वेशन फाइंड द पर्टिक्युलर सोल्युशन. बघा जनरल सोल्युशन आणि पर्टिक्युलर सोल्युशन एक्झॅक्टली काय असतो त्याच्यावर आपण अगोदर डिस्कस करू. जनरल सोल्युशन म्हणजे तिथं इज इक्वल टू सी दिसणार आपल्याला, आणि पर्टिक्युलर सोल्युशन म्हणजे फायनल आन्सर, म्हणजे सीची व्हॅल्यूसुद्धा एक्झॅक्ट काय असणार ते आपल्याला या ठिकाणी सांगणं असतं, किंवा ते सुद्धा उदाहरणात आपल्याला मिळतं. बघा या ठिकाणी हे तुमचं उदाहरण आहे 3 × e⁻x tan y dx प्लस 1 + e⁻x sec square y dy, आणि त्यांचं म्हणणं x = 0 आणि y = π वापरा. तर आपण सुरुवातीला जो x वाला पार्ट असतो किंवा व्हॅल्यूज त्या एकीकडं आणि dx एकीकडं, म्हणजे आपण त्याचं पार्टिशन करू. तर अगोदर तर आपण इंटरचेंज घेतलं 1 + e⁻x. जसं काल मी बोललो की हा भाग थोडा व्यवस्थित करा, कारण प्रिवियस पार्ट आहे, एक 8वी 9वी 10वीच्या भागाशी रिलेटेड पार्ट आहे, थोडं प्रॅक्टिस नंतर सहज समजतो. आता या ठिकाणी हा 3 × e⁻x आला, थ्राईस e⁻x डायरेक्टली, कारण रिलेटेड विथ dx आहे ना, तर इकडं dx आला म्हणजे x आला, तर इकडं x वाला टर्म या ठिकाणी 1 + e⁻x. तर आपल्याला तो x पार्ट एका बाजूला आणि y पार्ट एका बाजूला लिहिणं आहे. एक साहजिक आहे की कॉमन सेन्स आहे, आपण विचार असं करणार की 1 + e⁻x इकडं मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये आहे, इकडं आल्यानंतर तो डिव्हिजन म्हणजेच भागिले स्वरूपात येणार. सिमिलरली हा सेक स्क्वेअर y ॲज इट इज या ठिकाणी, आणि दुसरा y हा या बाजूला आहे tan y, तर हा मल्टिप्लिकेशनचा इकडं डिव्हिजन होणार. आणि आता आपण म्हणू शकतो की y आणि x हे सेपरेट झालं. आता टेकिंग इंटिग्रेशन ऑफ बोथ साईड, या इंटिग्रेटिंग बोथ साईड, तर आपल्याला उदाहरण मिळतं 3 × e⁻x 1 + e⁻x dx इज इक्वल टू -sec square y अपॉन tan y dy. बघा खूप इझी पार्ट आहे, थोडं व्यवस्थित बघा या उदाहरणाकडं. सहज समजतं आपल्याला की 1 + e⁻x चा डेरिव्हेटिव्ह e⁻x येतो, कारण 1 0 बनतो, e⁻x चा डेरिव्हेटिव्ह e⁻x. इकडं टॅनचं डिफरन्शिएशन होतं sec square y. मग इतकं समजल्यानंतर आपल्याला हे समजतं की हियर वी कॅन यूज द प्रॉपर्टी इंटिग्रेशन ऑफ f(x) अपॉन f(x) dx. तर खालच्याचा वर जर इंटिग्रेशन मिळत असला तर डायरेक्टली आपण काय लिहू शकतो, log ऑफ f(x). म्हणजे आपल्याला फक्त हे या ठिकाणी सांगणं असतं की बाबा हा जर रूल, एक प्रॉपर्टी या ठिकाणी आपण शिकलो कि नीचे वाले फंक्शन का अगर ऊपर वाला फंक्शन डिफरेंशिएशन है तो हम log f(x) इस फॉर्म में इसको लिख सकते हैं. म्हणजे आपण अशा स्वरूपात त्याला लिहू शकतो. आणि या ठिकाणी एक्झॅक्ट ही सिच्युएशन आली, डिनॉमिनेटरचेच डेरिव्हेटिव्ह वर आहे, या ठिकाणी मोठे डेरिव्हेटिव्ह असले तर सॉल्व करून दाखवा, हा सहज पार्ट क्लिअर होणार आहे, म्हणून डायरेक्ट लिहू शकता 3 log 1 + e⁻x मायनस log tan y आणि log c. तर आपण c लिहिला. पण एक सांगतो, फॉर्म्युला लिहिणं विसरू नका, कारण आपण ते डायरेक्ट लिहिलं की याचा डेरिव्हेटिव्ह हा आहे म्हणून, नुसतं आपल्याला समजलं असं, छोटे व्हॅल्यूज होते म्हणून. हे झालं log ऑफ 1 + e⁻x चा क्यूब, कारण या 3 चा रोल काय तो इकडे येणार, प्लस log ऑफ, हे मायनस होतं इकडं प्लस आलं ना, tan y इज इक्वल टू log c. आता थोडंसं एक काम करा तुम्ही, आपल्याकडे एक जो रूल आहे log m + log n चा, log m + log n इज इक्वल टू log mn, त्या रूलानुसार हे झालं log 1 + e⁻x चा क्यूब इंटू tan y इज इक्वल टू log c. तर सहज एक विचार करता येतो आपल्याला की या ठिकाणी log हा कॅन्सल होऊन कंपेअरिंग विथ ओनली व्हॅल्यूज, तर आपल्याला हे असं मिळणार. ठीक आहे.
आता या ठिकाणी हे झालं आपलं जनरल सोल्युशन, म्हणजे दिस इज जनरल सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. म्हणजे तुम्हाला फरक समजला पाहिजे जनरल सोल्युशन आणि पर्टिक्युलर सोल्युशनमधलं. तर जनरल सोल्युशनमध्ये हा सीच असतो. आणि आता युजिंग x इज इक्वल टू 0 आणि y इज इक्वल टू पाय हिअर, जर आपण आता या उदाहरणात xच्या जागी 0 आणि yच्या जागी जर पाय वापरला तर आपल्याला काय मिळतो बघू आपण. तर ह्या 1ला आपण 1 लिहिणार प्लस e रेस टू 0, व्हॉट इज x बी द 0 चा क्यूब. व्हेरी गुड. tan y, व्हॉट इज y बी द पाय. पाय मीन्स 180 इज इक्वल टू c. अरे खूप मोठा या ठिकाणी, म्हणजे आवश्यक नव्हती इथं पाय वापरायचा, कारण tan पाय हा 0 बनतो. आणि किंवा इन्फिनिटी जरी असतं तरी एनिथिंग इंटू इन्फिनिटी हे 0च आपल्याला आन्सर कन्सिडर करणं लागलं असतं. त्यामुळे ह्या 8चा काही इकडं रोलच नसतो, कारण हा 1 आणि e रेस टू 0 एनिथिंग रेस टू 0 1 होतो. 2 का क्यूब इंटू 0, तर c इज इक्वल टू या ठिकाणी डायरेक्टली तुम्हाला मिळणार 0, कारण tan 180 हा 0 असतो. आता विषय काय माहिती आहे का, जर c इज इक्वल टू आपल्याला 0 मिळाला तर ह्या c ची व्हॅल्यू ज्यावेळेस आपण इथं लिहिणार त्याला आपण काय म्हणणार, देअरफॉर द पर्टिक्युलर सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन इज 1 प्लस e रेस टू x का क्यूब इंटू tan y इज इक्वल टू 0. बघा सोपाच प्रॉब्लेम होता, कारण सहज लक्षात येतं की हा फॉर्म्युला या ठिकाणी अरेंज होतो. मॅक्झिमम इंटिग्रेशनची जी सेकंड एक्सरसाइज आहे त्याच्यात सबस्टिट्यूशन मेथडमध्ये आपल्याला ह्या फॉर्म्युल्याचा वापर होतो पहा. त्याच भागावर जास्त तर या उदाहरणाचा कल आपण बघू शकतो. तर एक पॉज करून उदाहरण व्यवस्थित लिहून घ्या आणि नंतर समोरचं उदाहरण बघा. बघा पुढचं उदाहरण, x मायनस वाय स्क्वेअर x आणि मायनस y प्लस एक्स स्क्वेअर y dy इज इक्वल टू 0 वेन x इज इक्वल टू 2 y इज इक्वल टू 0. तर अगोदर आपण जनरल सोल्युशन काढू, नंतर त्यांचं जे पर्टिक्युलर सोल्युशन आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करू. बघा सरळ सरळ तुम्ही या ठिकाणी x कॉमन घेऊ शकता. हा 1 मायनस वाय स्क्वेअर येतो इंटू डी एक्स आहे, हा इंटरचेंज झाला. नंतर आपण इकडं मायनसचा प्लस झाला, नंतर इकडून पुन्हा वाय कॉमन घेतला, हा 1 प्लस एक्स स्क्वेअर आला, सोबत इकडं डी वाय. आता तुमचं काम फक्त इतकं उरतं, डी वाय किंवा एक्सवाला टर्म एका बाजूला घ्या, वायवाला टर्म एका बाजूला घ्या. हा घेतला आपण हा एक्स, आणि जो दुसरा एक्स या बाजूला होता 1 प्लस एक्स तिकडं ते मल्टिप्लिकेशन स्वरूपात आहे. हा घेतला इकडं डिव्हिजन स्वरूपात, हा वाय, आणि दुसरा वाय इकडं 1 मायनस वाय स्क्वेअर अशा स्वरूपात आहे, हा डी वाय. आता या ठिकाणी आपण टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साइड, टेकिंग इंटिग्रेशन, या टेकिंग इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड, इंटिग्रेशन x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स y बाय मायनस. बघा तुम्ही एक काम करा, आता विचार करा. चालू आहे विचार करणं का बंद करून टाकला? बघा या ठिकाणी एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ट्वाईस एक्स येतो आणि वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ट्वाईस वाय येतो. म्हणजे मला म्हणणं काय, खालच्याचा डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी वर मिळू शकतो, पण कधी जर तुम्ही इकडं 2 घेऊन हा 2 अशा पद्धतीनं लिहित असले, इकडं थोडं डोकं लावा की 1 मायनस वाय स्क्वेअरचा जो डेरिव्हेटिव्ह तुम्हाला मिळणार 1चा 0 आणि वाय स्क्वेअरचा -2y, तर इकडं तुम्हाला -2 लागणार, तर रिप्लेसमेंटसुद्धा 1 बाय -2चीच घ्या. ठीक आहे, मी त्या स्टेपमध्ये ते ॲडजस्ट केलं, तुम्ही खालच्या स्टेपमध्ये सुद्धा लिहू शकता, म्हणजे थोडक्यात एक स्टेप वाढू शकता. आता या ठिकाणी सरळ सरळ लिहा तुम्ही की युजिंग द प्रॉपर्टी
की डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर इज इन न्यूमरेटर, then we can write now directly log of denominator plus c. मग जर तसं तुम्ही लिहित असले तर तुम्हाला या ठिकाणी सरळ सरळ आन्सर मिळतं. हे हाफ काही घ्यायची आवश्यकता नाही आहे, हे हाफ कॅन्सल झालं, या ठिकाणी सरळ सरळ आलं लॉग 1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस लॉग 1 मायनस वाय स्क्वेअर प्लस सी. हे हाफ कसं कॅन्सल झालं समजून घ्या, ते नाहीतर इकडं समोर कॅन्सल होणारच होतं ते. आता या मायनसमुळं इकडं आल्यानंतर तो प्लस झाला, लॉग ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू, मी डायरेक्ट घेतलं, तुम्ही एक स्टेप वाढवा, लॉग ऑफ 1 मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू लॉग सी. तुमचं जे आन्सर आलं ते असं आलं, लॉग ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू 1 मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू लॉग सी. म्हणजेच आपलं उत्तर आलं 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू 1 मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू सी. दिस इज जनरल सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. दिस इज जनरल सोल्युशन. म्हणजे तुम्हाला माहीत पाहिजे म्हणून मी हे सेंटेन्स लिहिला, जनरल सोल्युशन आपल्याला विचारलेलं नाही. मग आता आपण ज्यावेळेस एक्स इज इक्वल टू युजिंग एक्स इज इक्वल टू जर आपण 2 वापरला आणि वाय इज इक्वल टू जर 0 वापरला, तो आपल्याला काय मिळतो, एक्स इज इक्वल टू 2 वापरला, 2चा स्क्वेअर 4 प्लस 1 5 मिळाला, इंटू हा 1 आणि 0 वापरला. अरे 0 वापरला म्हणजे का 0 असतो काय काय, म्हणजे आपल्याला काय मिळालं, सी इज इक्वल टू 5. सी इज इक्वल टू 5. आता सी इज इक्वल टू 5 जर आपण पुन्हा या ठिकाणी जर लिहिला, ज्याला आपण जनरल सोल्युशन असं वापरलं, तर जनरल सोल्युशनमध्ये सी असतो आणि पर्टिक्युलर सोल्युशनमध्ये सीच्या जागी तिची व्हॅल्यू असते. म्हणजे 1 प्लस एक्स स्क्वेअर 1 मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 5. इट इज कॉल्ड पर्टिक्युलर सोल्युशन. देअरफॉर दिस इज रिक्वायर्ड पर्टिक्युलर सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. खूप सोपा प्रॉब्लेम होता. म्हणजे असे बरेच प्रॉब्लेम आपले इंटिग्रेशन या भागात झाले, त्याच्यामुळं याला आपण सोपा हा शब्द वापरू शकतो. थोडक्यात एक सांगतो, ह्या उदाहरणाला परफेक्ट करायचं असलं तर इंटिग्रेशनची रिव्हिजन करा. बाकी हे उदाहरण सॉल्व करायची सुद्धा आवश्यकता नाही आहे, रिपीटेड पार्ट आहे. बघा समोरचं उदाहरण, पुढचं उदाहरण इंटरेस्टिंग पार्ट आहे पहा. कारण म्हणजे आतापर्यंत एक छोटे छोटे इंटिग्रेशनचे पार्टच यूज होत होते. आता थोडा एक मोठा रूल या ठिकाणी वापरला असं म्हणू आपण. बघा y आणि 1 प्लस लॉग एक्स ॲज इट इज हा dx आणि पूर्णचे पूर्ण आपण इंटरचेंज करूया. कारण होणार काय बघा, तुम्ही एक थोडासा विचार करा या उदाहरणाला रिव्हिजन करताना. दुसरं आपण काही करू शकत नाही या ठिकाणी. व्हॉट हॅपन हिअर, तर इंटरचेंज होणार. हे आलं एक्स लॉग एक्स इंटू डी वाय हिअर. ठीक आहे. आता एक बघा छोटासा कॉमन सेन्स आहे. आता इतक्या उदाहरणात आपण वाय वाय एक्स एक्स एका बाजूला लिहिलं तर साहजिक आहे, जे 1 प्लस लॉग एक्स आहे आणि इकडं डी एक्स आहे, तर आपण एक्स या बाजूला आणायचा प्रयत्न करू. तर हा जो एक्स लॉग एक्स आहे, हा जो मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये, याचा पूर्ण अर्थ कसा होतो, असा होतो, इंटू डी वाय. तर हे उचलून आपण ज्यावेळेस इकडं आणणार त्यावेळेस हे डिव्हिजनमध्ये जाणार, म्हणजे हे डी एक्स आणि हा वाय इकडं अशा मल्टिप्लिकेशन स्वरूपात येतो, इकडे येताना अशा स्वरूपात येणार. म्हणजे हे तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित जमणं आवश्यक आहे. इथं जर तुम्ही चुकले तर कदाचित तुम्हाला समोरचं उदाहरण जरी जमत असलं तरी सुद्धा फायदा नाही. टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साईड, ऑलरेडी हे इंटिग्रेशनच असतं. तुम्ही ते लिहिलं म्हणजे इंटिग्रेशन असा अर्थ होतो, तशातला भाग नसतो. एक्स लॉग एक्स डी एक्स 1 अपॉन वाय डी वाय. बघा
या ठिकाणी हेच सूत्र यूज होतं, पण डायरेक्टली वापरू नका. काय असतं माहिती आहे का, बऱ्याच वेळेस जे तुमचे शेवटचं आन्सर शीट चेक करणारा बोग्याम्बो असतो, चेकर परीक्षक म्हणजे तो एक्झामिनर असतो, समजा ते जर खडूस वृत्तीचा असला, खडूस समजतो ना तुम्हाला, तर समजा हे जर क्लिअर नसलं तर ते तुमचे मार्क कमी करू शकतो. आणि पुन्हा एक शब्द समजून घ्या मी काय बोलतो. बऱ्याच वेळेस काय असतं, त्यांच्याकडे एक मॉडेल आन्सर शीट असते चेकिंगसाठी. म्हणजे मी सुद्धा बऱ्याच दिवस 2.5-3 वर्ष पेपर चेक केले, कॉलेजला होतो, आपली वर्गात डिस्कससुद्धा झाली. तर आपल्यासमोर एक मॉडेल आन्सर शीट असते, ती शिक्षकाला कोणत्या स्टेपला तुम्ही किती मार्क द्या हे इन्स्ट्रक्शन फॉर्ममध्ये तो पार्ट असतो. जर त्या ठिकाणी एखादी अशी मेथड असली आणि तुमच्या आन्सरमध्ये त्याचा जर सहभाग नसला आणि एक शिक्षकाचं मत जर त्या ठिकाणी असं असलं की यांनी हे लिहिलंच पाहिजे होतं, तर त्या ठिकाणी मार्क कटतो. काही ब्रॉड माइंड जे टीचर असणार आहे त्यांनी जर असा विचार केला की नाही यार, ही कॅन अंडरस्टँड व्हेरी वेल व्हॉट हॅपन्ड हिअर, आफ्टर दॅट ही यूज द फॉर्म्युला, तर तो शिक्षक कदाचित ते मार्क कमीसुद्धा करत नाही. पण मग हा जरतरचा पार्ट आहे, रिस्क घेऊ नका. म्हणजे एक्झॅक्टली काय बोलणं मला या ठिकाणी होतं बघा, अगोदर खूप छोटे छोटे फॉर्म्युले आले, साईनचा इंटिग्रेशन, कॉस एक्स, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन बोललो मी, टॉईस एक्स, म्हणून आपण डायरेक्ट फॉर्म्युला लिहिला. पण हे इतक्या सहजासहजी इथं गेस होत नाही की एक्स लॉग एक्सचाच डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी वर आहे म्हणून. तर हे तुम्ही क्लिअर करा की जर तुम्ही खालच्या फंक्शनला एक एफ ऑफ एक्स नावाने जर कन्सिडर करत असले तर याचा ज्यावेळेस आपण डेरिव्हेटिव्ह काढतो तो वी गेट न्यूमरेटर ऑफ हिअर, आपल्याला इथं डायरेक्ट न्यूमरेटर मिळतो. देखो कैसा प्रोडक्ट रूल ऑफ डिफरन्शिएशन, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, दुसऱ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा फंक्शन ॲज इट इज पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. बघा हे लॉग एक्स फक्त 1/x लिहा, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह. पुन्हा सांगतो, सूत्र डायरेक्ट घेतलं आपण या ठिकाणी. तुम्ही वाटल्यास पुन्हा एक स्टेप वाढू शकता, पण इथं आवश्यकता नाही आहे, कारण ऑलरेडी आपण खूप सारा एक्सप्लेन करून दाखवायलो. पहिला जैसे व्हायचा दुसरे का डेरिव्हेटिव्ह, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस दुसरा म्हणजे लॉग एक्स ॲज इट इज, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 होतो, आपण नाही लिहिला, एनिथिंग इंटू 1 इज इक्वल टू एनिथिंग. हा एक्स एक्स कॅन्सल झाला, या ठिकाणी आपल्याला मिळतो 1 प्लस लॉग एक्स, और इट इज न्यूमरेटर हिअर, तोच या ठिकाणी अंश आहे. आणि आता लिहा की यूज दिस प्रॉपर्टी या यूजिंग द प्रॉपर्टी एफ ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स डी एक्स, और नीचे वाले का डिनोमिनेटर का डेरिवेटिव अगर न्यूमरेटर है तो वी कैन राइट नाउ लॉग ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी. म्हणजे थोडा मोठा डेरिव्हेटिव्ह होता म्हणून सिच्युएशन आपण प्रत्यक्षात दाखवली. हे झालं लॉग ऑफ डिनॉमिनेटर म्हणजे एक्स लॉग एक्स. हे डायरेक्टली 1/x चा फॉर्म्युला आहे. व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ 1/x, लॉग एक्स. तर आपण डायरेक्टली लिहिलं लॉग वाय, और बोथ वैल्यूज रिलेटेड विथ लॉग एक्स, तो सी लॉग फॉर्म में हम ले सकते लॉग सी. ठीक आहे. म्हणजे बघा व्यवस्थित जर तुम्ही बघितलं तर एक सहज आपल्याला क्लिअर होतो की रिलेटेड मॅक्झिमम पार्ट बी द प्रिवियस टॉपिक इंटिग्रेशन. बराच पार्ट हा आपला मागचा जो 3 नंबरचं टॉपिक होतं इंडेफिनिट इंटिग्रेशन, हा डायरेक्टली रिलेटेड आहे. और मॅक्झिमम प्रॉब्लेम ॲज इट इज 100% या ठिकाणी आहे. म्हणजे कुठंतरी ह्या टॉपिकच्या अंडरस्टँडिंगवर किंवा ह्या टॉपिकला तुम्ही किती पद्धतीनं व्यवस्थित समजू शकता याच्यावर तो भाग कार्य करणार. रिव्हिजन द्या. आता हे झालं लॉग इंटरचेंज, नंतर ते साईन बदलणार म्हणून एक स्टेप या ठिकाणी वाढवू आपण. लॉग एक्स आणि मायनस लॉग वाय, तर पुन्हा आपला तो रूल या ठिकाणी आपण यूज करू शकतो, लॉग एम मायनस लॉग एन. तर हा झाला लॉग एम बाय एन, त्या रूलानुसार y it is log c, comparing only value with the value c related c. तर आपल्याला मिळतो x log x upon y is equal to c. what is this? this is general solution, कारण या ठिकाणी c आला जनरल सोल्युशन. मग आता त्यांचं म्हणणं आहे y च्या जागी e स्क्वेअर वापरा युजिंग y is equal to e स्क्वेअर अँड x इज इक्वल टू ई ओनली. तर एक्सच्या जागी ई जर वापरला
ई जर वापरला एक्सच्या जागी तर वी गेट लॉग ई ऑल्सो. लॉग ई इज इक्वल टू 1 आणि वायच्या जागी ई स्क्वेअर इज इक्वल टू सी. आता लॉग ई तर 1 बनतो म्हणून आपण 1 लिहिला. हा एक ई कॅन्सल होतो. आन्सर आलं 1/e इज इक्वल टू सी. ते कारण टाकू आपण की लॉग ई गेला कुठं तर बनला 1. लॉग ई इज इक्वल टू 1. मग हा सी जर आपण इकडं वापरला एक्स लॉग एक्स अपॉन वाय इज इक्वल टू 1/e. दिस इज रिक्वायर्ड जनरल सोल्युशन. बघा तुम्ही जर पाठीमागं उत्तर चेक केलं तर याचंसुद्धा क्रॉस प्रोडक्ट आहे. गरज नाही. आपण या आन्सरपर्यंतसुद्धा इथपर्यंतसुद्धा लिहू शकतो. पण एक मनात जो डाऊट असतो की सर तरी नेमकं झालं काय, पाठीमागं काय झालं, तर हे झालं क्रॉस प्रोडक्ट वाय इज इक्वल टू ई एक्स लॉग एक्स. दिस इज द पर्टिक्युलर सोल्युशन. तर याला म्हणजे आपण जो सिम्प्लिफिकेशन पार्ट आहे हा केला नसता तरी मार्क मिळाले असते. पण ही जी रिक्वायरमेंट आहे, हे आपण पाठीमागचं जे आन्सर आहे का त्या आन्सरला बघून लिहिली ना. तर मी काय बोललो की हे जे लास्ट आन्सर आहे ह्या पद्धतीनं लिहिणं अनिवार्य नसतं. चला पटापट हे उदाहरण लिहून घ्या. बघा पुढच्या उदाहरणाला सुरुवात करायच्या अगोदर एक करेक्शन लिहून घ्या. या ठिकाणी पुस्तकात x इज इक्वल टू π/6 आहे. तर ते चुकीनं आलं. त्या ठिकाणी π/6 लागणार आहे. π/6 वापरलं तरी चुकत नाही. पण जे पाठीमागं तुमचं आन्सर आहे का बॅक साईडला टेक्स्टबुकच्या ते मिळणार नाही तुम्हाला. बाकी म्हणजे असं चूक होतं वगैरे याच्यातला पार्ट नाही आहे. चला x y एका बाजूला घेऊ. e रेस टू y प्लस 1 घास x इज इक्वल टू मायनस e रेस टू y साइन x dy. अरे मग dx कुठं गेला? लगेच इकडे आपण इंटरचेंज करून टाकू. म्हणजे डायरेक्ट केलं इंटरचेंज. हा कॉस x dx. हा साईन इकडं मल्टिप्लिकेशनमध्ये होता, इकडं घेतला डिव्हिजनमध्ये आला. वा ई रेस टू हा y आणि हा डिवाइड बाय 1 प्लस ई रेस टू वाय. तुम्ही माणसांना नाही ना सर ई रेस टू वाय अगोदर आहे. अरे प्लस साईन आहे, काही लिहू शकतो आपण. नसत्या गोष्टीवर विचार जास्त करू नका. टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साइड कॉस एक्स अपॉन साइन एक्स dx इज इक्वल टू मायनस इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू वाय 1 प्लस. बघा एक सोपा भाग आहे. साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स 1 प्लस ई रेस टू वायचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू वाय. इकडे डायरेक्ट लिहू शकतो आपण. काय झालं मागच्या उदाहरणात मोठी व्हॅल्यू होती ती एक्स लॉग एक्स. तर आपण व्यवस्थित क्लिअर केलं, रिस्क घेतली नाही. मी काय सांगितलं, काही काही जे बोगॅम्बो असते का विचित्र असते, खडूस. तर इथं छोटी व्हॅल्यू जर असली तर बिलकुल तुम्ही ते म्हणजे डायरेक्ट लिहू शकता की वी हॅव द प्रॉपर्टी एफ ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स. खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वर जर असला तर लॉग ऑफ एफ ऑफ एक्स आणि शेवटी काय लिहा सी. आन्सर आलं लॉग साइन एक्स मायनस लॉग 1 प्लस ई रेस टू वाय. लास्टला शी लिहून टाका. बघा हे झालं लॉग साइन एक्स प्लस लॉग 1 प्लस ई रेस टू वाय आणि लॉग सी रिलेटेड विथ लॉग घेतला आपण की बाई जो कॉन्स्टंट बचरा 2 टर्म याला आपण मराठी सहजातीय पद असं म्हणतो. म्हणजे 2 व्हॅल्यूज जर रिलेटेड विथ लॉग आहे तर त्याच फॉर्ममध्ये आपल्याला कॉन्स्टंट विथ जर लॉग आला तर लॉग सी असणार. ठीक आहे. प्लस साईन आहे म्हणजे प्रोडक्ट होणार लॉग ऑफ साइन एक्स इंटू 1 प्लस ई रेस टू वाय इज इक्वल टू सी. कंपेयरिंग कॉन्स्टंट या आंसर विथ द आंसर सी इज इक्वल टू डिनोटेड बाय साइन एक्स इंटू 1 प्लस ई रेस टू वाय इज इक्वल टू सी. व्हॉट इज दिस? जनरल सोल्युशन. दिस इज जनरल सोल्युशन. मग आता काय करणं काय असतं आपल्याला या ठिकाणी, तर युझिंग एक्सच्या जागी π/4. व्हॉट इज π/4? 45 डिग्री, 45 डिग्री असं बोललो.
आणि y इज इक्वल टू 0. तर आफ्टर युजिंग x इज इक्वल टू 45 डिग्री वी गेट sin pi बाय 4 1 प्लस e रेस टू 0 इज इक्वल टू c. मनोज भाई दिख रहा की खालचं दिसायला? कंटिन्यू और एक स्टेप. हां बघा सर्वजण, आता साइन 45 म्हणजे किती? हां आता जे मी सुरुवातीला बोललो की पाय बाय 6 म्हणजे तुम्ही जर 30 डिग्री वापरला असता तर आन्सर आला असता. फरक कुठं झाला असता? साइन 45 मुळे तुम्हाला काय मिळणार? 1/√2. आणि जर तुम्ही साइन 30 डिग्री जर वापरला असता तर आपल्याला मिळाला असता 1/2 नॉट √2. इतकाच फरक झाला असता. तर बघा ह्या ठिकाणी आला हा 1/√2. द व्हॅल्यू ऑफ साइन 45 डिग्री 1 प्लस e का पावर 0 इज इक्वल टू शी 1/√2 1 प्लस 1. लक्षात असू द्या एनिथिंग रेस टू 0 1 असतो. मग हे झालं 1/√2 इंटू 2. तर √2 कॅन्सल, हा होतो √2 म्हणजे एक उरला ना, क्योंकि ये √2 का स्क्वेअर आहे. मग c इज इक्वल टू जर √2 आलं तर या सीच्या जागी जर आपण म्हणजे जनरल सोल्युशनमध्ये सीच्या जागी जर आपण √2 वापरला तर व्हॉट इज आवर नेक्स्ट आन्सर? इट इज कॉल्ड पर्टिक्युलर सोल्युशन. तर पर्टिक्युलर सोल्युशन आलं साइन x इंटू 1 प्लस e रेस टू y c इज इक्वल टू √2. दिस इज रिक्वायर्ड पर्टिक्युलर सोल्युशन. ठीक आहे, तर उदाहरण व्यवस्थित लिहून घ्या. आणि पुन्हा एकदा सांगतो, खूप अभ्यास करा, अभ्यासाला लागा, कारण आता जवळपास आपलं सिलेबस संपत यायला शेवट. मला तरी वाटतं या पुढच्या आठवड्यात आपण एक अंदाजन शनिवार रविवारपर्यंत हा पार्ट क्लिअर करून टाकतो. तर तुमचं काम आहे आता रिव्हिजनची मात्रा भरपूर वाढवा. ठीक आहे, तर अगोदर हे उदाहरण लिहून घ्या.